शेतकरी विरोधी धोरण तयार करणाऱ्या सरकारला विरोध करण्यासाठी मला दिल्लीत पाठवा. शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी इथल्या सभेत माजी खासदार राजू शेट्टींचं आवाहन. आता सवलत द्यायची, कारण तो बिचारा रोजगार हमीच्या कामावर चाललाय, त्याचं घर चाललं पाहिजे, म्हणून त्याला सवलत देण्यासाठी, त्याला पैसा कमवता येण्यासाठी म्हणून एक धोरण राबवलं गेलं. संपूर्ण देशातल्या सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल, करडई, मोहरी, तेल उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचं वाटोळं झालं. याला म्हणतात सरकारचं धोरण. माजी सैनिकही उतरणार लोकसभेच्या रिंगणात. सैनिक समता पार्टी राज्यातील 8 ते 10 जागा लढवणार. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून बसगोंडा पाटील यांना उमेदवारी. एक संधी सैनिकाला मिळाली तर ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्याच्यातून आपण सही सलामत आपल्या समाजाला एक चांगल्या विकासाच्या आणि प्रगतीच्या मार्गाकडे आपण घेऊन जाऊ शकतो. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलच्या खोलीतून 40 किलो अफू आणि 1 किलो गांजासह सुमारे 5.25 लाखाचा मुद्देमाल हस्तगत. तिघांना अटक. कोल्हापूर स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेची कारवाई. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी येडगे यांची जिल्ह्यातील मतदान केंद्रांना भेटी. केंद्रावर मूलभूत सुविधा देण्यासाठी स्थानिक प्रशासनाला सूचना. आणि फुटबॉल स्पर्धा घ्यायच्या असतील तर तुमच्या जबाबदारीवर घ्या. पोलीस प्रशासनाचं KSA आणि स्पर्धा संयोजकांना पत्र.